वर्ष होतं 1897. पुण्यावर काळाने घाला घातला होता. प्लेग नावाची महामारी थैमान घालत होती. रस्ते ओस पडले होते. घराघरातून फक्त रडण्याचे आवाज येत होते. माणूस माणसाला शिवायला घाबरत होता. ज्या घरात प्लेगचा रुग्ण सापडेल त्या घराकडे लोक पाठ फिरवत होते. अशा भयावह परिस्थितीत वयाच्या 66व्या वर्षी एक वयोवृद्ध महिला न थकता न घाबरता मृत्यूच्या दाढेतून लेकरांना ओढून काढत होती. त्या होत्या सावित्रीमाई फुले. ही कथा त्या दिवसाची आहे जेव्हा सावित्रीमाईंच्या धैर्याची कसोटी लागली होती. पुण्याजवळच्या हडपसर भागातील माळ रानावर एक मुलगा विव्हळत पडला होता. त्याचे नाव होते पांडुरंग बाबाजी गायकवाड. अंगात फणफणणारा ताप, गाठी उठलेलं शरीर आणि तहानेनं व्याकुळ झालेला जीव. प्लेगची लागण झाली म्हणून घरच्यांनी किंवा समाजाने त्याला कदाचित वाऱ्यावर सोडलं होतं किंवा मदत मिळणं अशक्य झालं होतं. तो मृत्यूची वाट पाहत अखेरच्या घटका मोजत होता. सकाळपासून दुपार झाली पण कोणीही त्याच्या मदतीला आलं नाही. सूर्य आग ओकत होता आणि मुलाचा जीव कासावीस होत होता. तेवढ्यात लांबून एक आकृती धावत येताना दिसली. पांढरी साडी नेसलेली, थकलेली पण चेहऱ्यावर अपार करुणा असलेली ती माऊली होती. सावित्रीमाईंना समजलं होतं की कुणाचं तरी पोरगं तडफडतंय. त्या धावत तिथे पोचल्या. त्यांनी पाहिलं, मुलाची अवस्था बिकट आहे. त्याला आत्ताच्या आत्ता दवाखान्यात नेलं नाही तर तो वाचणार नाही. पण नेणार कसं? घोडागाडी नाही की मदतीला कोणी माणूस नाही. आणि प्लेगच्या रुग्णाला स्पर्श करणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण. पण त्या क्षणी सावित्रीमाईंनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. त्यांनी त्या 10-12 वर्षाच्या मुलाकडं पाहिलं. त्यात स्वतःचा मुलगा यशवंत किंवा शाळेतली मुलं दिसली नाही तर फक्त माणूस दिसला. वयाच्या 66व्या वर्षी क्षीण झालेल्या त्या शरीरात अचानक कुठून ताकद आली कुणास ठाऊक. सावित्रीमाईंनी त्या आजारी मुलाला उचललं आणि चक्क आपल्या पाठीवर घेतलं. ज्या वयात चालताना काठीचा आधार लागतो त्या वयात ही माऊली एका मरणासन्न मुलाला पाठीवर घेऊन अनवाणी पायाने दवाखान्याच्या दिशेने धावत होती. अंतर कमी नव्हतं, श्वास फुलला होता, पाय लटपटत होते पण मन मात्र ठाम होतं. त्या मनातल्या मनात ज्योतिबांना सांगत होत्या, शेठजी, तुमचं कार्य मी थांबू देणार नाही. जोपर्यंत देहात प्राण आहे तोपर्यंत ही सावित्री लेकरांसाठी झिजेल. त्यांनी त्या मुलाला आपल्या मुलाच्या म्हणजे डॉक्टर यशवंताच्या दवाखान्यात पोहोचवलं. उपचार सुरू झाले. तो मुलगा वाचला. मृत्यूला हार मानावी लागली पण नियतीचा खेळ वेगळाच होता. त्या मुलाला वाचवताना, त्याची सेवा करताना त्या महामारीने सावित्रीमाईंना गाठलं. ज्या माऊलीने आयुष्यभर इतरांच्या डोळ्यातलं पाणी पुसलं तिलाच प्लेगने ग्रासलं. 10 मार्च 1897च्या रात्री मुलाच्या प्राणाची रक्षा करून या माऊलीने जगाचा निरोप घेतला. सावित्रीमाई फुले फक्त शिक्षिका नव्हत्या. हातात खडू घेण्याआधी त्यांनी हातात माणुसकीचा दिवा धरला होता. सावित्रीमाईंनी आयुष्यभर लोकांचे दगड झेलले आणि आयुष्याच्या शेवटी प्लेग झेलला. कशासाठी? तर मानवतेसाठी. आपण म्हणतो सावित्रीमाईंनी शिक्षण दिलं, पण त्याहीपेक्षा मोठं सत्य हे आहे की त्यांनी आपल्याला जगावं कसं आणि मरावं कसं हे शिकवलं. दुसऱ्यांसाठी जगलात तर ते आयुष्य, नाहीतर तो फक्त श्वास. आज आपण जेव्हा मुलींना डॉक्टर, इंजिनियर, पायलट झालेलं पाहतो तेव्हा त्या यशाच्या मागे भिडेवाड्यात शेण झेलणाऱ्या सावित्रीमाईंचा चेहरा दिसला पाहिजे. क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अतुलनीय धैर्याला आणि त्यागाला त्रिवार अभिवंदन.